अभिवाचन. श्यामची आई. लेखक साने गुरुजी. रात्र 32वी. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपवास काढावे परंतु ऋण नको. ऋणाने एकदाच सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते, भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंधेपणा, दीनपणा. सावकाराचा माणूस. वडील त्याची बरदास्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी कराव्यास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेवली. कढी कर व कढीत कडीलिंब टाक म्हणजे वास लागेल, अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती तरी शेजारून आई घेऊन आली. चहा पानानंतर आईने कढत पाणी त्याला आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली, परंतु स्वतःचे धोतरही त्यांनी धुतले नाही. सावकाराचा नोकर. श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्यांचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एक शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला, असे मी वाचले होते. शेतकरी म्हणजे का माणूस आहे? साऱ्या जगासाठी खपणारा तो, साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशु. असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो? मित्रांनो, श्री हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसांपेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे, कावळे चालतील, घरात पोपट, मैना चालतील, परंतु हरिजन खापणार नाही. पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत, तेथे सुख, सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा, असाही ईश्वराचा हेतू असेल. परमेश्वराचे हेतू अतार्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य कसे कोठून करवून घेईल याचा नेम नसतो. माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का, असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो होय म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्याजवळ बोलून हिशोब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावायचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन, असे तो म्हणाला. बरं, मी स्नान करतो, लवकरच पूजा वगैरे आटोपतो, तुम्ही थोडी विश्रांती घ्या, असे त्यास सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्याने हळूच विचारले, त्यानं चहा वगैरे दिलास की नाही करून? कुठून आणून द्यावायचा होतास? आई म्हणाली, सारे काही दिले. त्याचे धोतरही धुवून वाळत घातले आहे. एकदाची धिंडगा जाऊ दे इथून लवकर. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते, तरी त्यांची मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लवकरच देवळातून परत आले. उठा वामनराव, हातपाय धुवा, असे वडील त्यांना म्हणाले. या, बसा इथे. सोवळे नसले तरी चालेल, काही हरकत नाही, असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हा सोवळ्या ओवळ्यासाठी बोलावायचे, त्यांना तो ओवळा म्हणून स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच. त्याची हंजी करणे, त्याचा उदो उदो करणे, एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील? हा एवढा मिंदेपणा, हा तेजोभंग, ही सत्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे.
कर्ज का काढले? लग्न मुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने, पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने, या खोट्या कुलभिमानामुळे, अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे, भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्ट कचेऱ्यांमुळे, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळे, कर्ज उरावर बसत होते तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे. गड्यांनो, तुमच्या बायका माणसांची, पोराबाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असं वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेलच तर शेतभात, दागदागिने सारे विकून आधी कर्जमुक्त व्हा. पाने वाढली. वामनराव व आमचे वडील जेवाव्यास बसले. पुरुषोत्तम, छानदार श्लोक म्हण. वामनराव शाबासकी देतील असं म्हण, वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला, परंतु त्याला शाबासकी देण्याइतके वामनरावांचे हृदय नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम, अनुदार होत चालले होते. आढ्यताखोर व दिमागबाज होत चालले होते. संकोच करू नका वामनराव, भाजी घ्या, वाढगा आणखी भाजी त्यांना पळीभर, असे आईस सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेववीत होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवणे झाली. वामनराव व वडील ओटीवर आले. वामनराव सुपारी, लवंग देण्यात आली. त्यांना प्यावयास ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्यायले. आई घरात जेवाव्यास बसली. मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दवडू नका. तुम्ही सांगितले होते आज यावायला, म्हणून आलो. वामनराव बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मण भात होते, ते सारे विकले, त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या, त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेवले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावं. हळूहळू सारा फडशा पाडू, बेबाक करू. जरा मुले मोठे होऊ देत, मिळवती होऊ देत. एक यंदा प्रिव्हियसमध्ये गेला आहे. हे पहा वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात, तेही बाहेर पडतात. माझे वडील आजीजी करून सांगत होते. ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. हे नवीन घर बांधले, त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकवण्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र नाहीत. अहो, सावकारांचा वसूल आला नाही तर आम्हास तरी पगार कुठून मिळणार? ते काही नाही. आम्हालाही मालकासमोर उभे राहावयास शरम वाटते. रुपये द्या. वामनराव रागाने बेमुरवत खोरपणे बोलत होता. तो तरी काय करेल? तोही गुलामच. वामनराव, सांगू तुम्हाला, कसं सांगू? घर ते काय? अहो, केंबळी घर, मापाच्या भिंती. तिचा आग्रह म्हणून बांधली मठी, उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसे घर बांधावयासही तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या. वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातामध्ये डोळ्यातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता, भात गिळवत नव्हता. घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका, असे वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाली, या ओटीवरून चालते व्हा, बायका विका असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? इथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा. परंतु असे बोलणे ऐकू नका. खुशाल दवंडी पिठा, जप्ती आणा, परंतु पोरा बाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका. ठीक आहे, आम्ही तरी त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही आली तर मी वामनराव नव्हे. एका बाई माणसाने भाऊराव आमचा असा अपमान करावा का? वामनरावने वडिलास विचारलं.
तू घरात जातीस की नाही? माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो न करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो, त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावी एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते? गोडी गुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना? वडील आईला बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीस फिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव. आपणही मोलमजुरी करू. मथुरेच्या तिकडे राहावयात जाऊ. मजूरसुद्धा मेले असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला आपण मोलमजुरी करू, धरित्रीवर निजू, झऱ्याचे पाणी पिऊ, झाडाचा पाला ओरबडून खाऊ. चला. आई भावना विवश झाली होती. बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सारे, असे बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन बसले. आई, रडू नकोस. तू रडलीस म्हणजे आम्हाला रडू येते. आई, तू सांगशील ते काम आम्ही करू. रडू नकोस आई. लहान मुले मोठ्या आईची समजूत घालत होती. फुले झाडाला आधार देत होती. करुण असे ते दृश्य होते. धन्यवाद.